रविराज साबळे याला मारण्याची धमकी देऊन राहिले म्हणते प्रशासनातले लोक, देवेंद्र फडणवीस साहेबांचे लोक मारण्याची धमकी देऊन राहिले म्हणते आणि म्हणून राहिला तो की मले नोटिसा पाठवून राहिले। आता मला हे सांगा तुम्ही भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा। खरंच का रविराज साबळेला मारण्याच्या धमक्या भेटू राहिल्या काय बे बाबा? खरंच त्याले तिच्या घरी हे जरा मारू राहिले काय देवेंद्र फडणवीस साहेबांचे लोक? आ खरंच काय पाहिलं का तुम्ही तुमच्या डोळ्यानं कानानं ऐकलं काय? काही बडबड करून राहिला सोशल मीडियावर फक्त। अगोदर तुम्हाला माहित आहे काय, हा व्यक्ती प्रशंसेसाठी काही पण करतो। तू जनतेचा आवाज उठवतो, सर्वसाधारण शेतकऱ्याचा आवाज उठवतो, मजुराचा आवाज उठवतो। मला खूप आवडतं तू तेव्हा तू असा बोलला का मला कोणी मारून राहिलं, मला कोणी धमक्या देऊन राहिले, तेव्हा माझ्या डोक्यात आलं अरे साल मी 4-5 व्हिडिओ बनवले तुझ्यासाठी आणि पुरा महाराष्ट्रातली जनता तुझे व्हिडिओ बघतात। ते चुती आहे बरं बघणारे, तुला सांगतो मी, जे लोक तुझे व्हिडिओ बघतात ते चुती आहे का चुती आहे सांगतो मी तुला। कारण तू बच्चूभाऊ कडूला ट्रोल केला अगोदर, त्यांनी कर्जमाफी करून दाखवलीस। तू काय म्हटलं होतं, नागपूरला गेले नाही मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले, त्या म्हटलं होतं ना, तेव्हा त्या बम पैसा कमावला फेसबुकवर यूट्यूबवरून। आता त्या आरोग्य HPV वॅक्सिनवर व्हिडिओ बनवले ना, त्याचे तुले नोटिसा येऊन राहिल्या। सांगून काय राहिला तू जनतेले की देवेंद्र फडणवीस नोटिसा पाठवून राहिला तुले। भाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, तू त्याच्या केसाच्या लायकीचा नाही भावा, लक्षात ठेव। लेका चुत्या बनवणं कमी करणं जनतेले, जनता पागल नाही आहे ना भाऊ। तुझे मी फॅन आहे लक्षात ठेव, रविराज साबळे मी तुझे फॅन आहे हे लक्षात ठेव। मी शेतकरी पोरगा आहे, मी तुझे फॅन आहे, मी तुझे व्हिडिओ पाहतो। पण आता कसं झालं माहिती आहे काय, त्या व्हिडिओ पाहणं बंद मारले म्या। काऊन मारले माहिती आहे काय, तू काही पद्धती काही बोलतो, पैसे कमवण्यासाठी कोणाला ट्रोल करतो, तू आवाज उठवतो मान्य आहे मला, शेतकऱ्याचा आवाज उठवतो मान्य आहे, मजुराचा आवाज उठवतो मान्य आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज उठवतो मान्य आहे, कारण मी तुझ्या फॅन आहे। आताही असं नाही, पण गोष्ट काय आहे, गोष्ट हे आहे की तुला खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांना लेटर पाठवलं काय, तुला पाठवलं काय, खरं सांग भाऊ, खोटा नको बोलत जाऊ। तुला कोणच लेटर नाही पाठवलं, लेटर पाठवलं आरोग्य विभागवाल्यानं, आणि तू लेटर दाखवून तू लोकायला दाखवतं काय का बघा मला मुख्यमंत्र्याला लेटर पाठवलं का तू असं करतं तसं करतं। HPV वॅक्सिनबद्दल तू व्हिडिओ बनवले, त्याच्यानं तुला आरोग्य सेवकाने लेटर पाठवले का पाठवले का तू जनतेला भ्रमित करतो। अरे जनता चुत्या नाही आहे, जनताही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, जनतेला माहीत आहे काय आहे काय नाही, जनतेकडे सोडून दे। पण माझं काय मत आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे ना, आपण बोलू शकतो, सरकारला बोलू शकतो, सरकार टीका करू शकतो, जो सरकार चुकीचं वागत असेल त्या त्याला आपण उत्तर देऊ शकतो, हे मान्य आहे तुला, कारण मी पण तसाच आहे, तसं तू पण तसा आहे। पण गोष्ट काय आहे की तुला खरंच सांगून राहिला का तू खरंच मला देवेंद्र फडणवीस लेटर पाठवलं आणि म्हणून राहिला की मला मारण्याच्या धमक्या भेटून राहिल्या, मरण्याच्या धमक्या भेटून राहिल्या। हुकुमशाही लोकशाही भाऊ, आपल्या महाराष्ट्रात काय आहे, कोणता मुख्यमंत्री आहे, BJPचा मुख्यमंत्री आहे ना, देवेंद्र फडणवीस आहे ना, लक्षात ठेव। तो हुकुमशाही लावो या लोकशाही लावो, कारण हे जे महाराष्ट्रातली जनता हे मूर्ख आहे। तू बोमलताना काही कामाचं नाही, हे महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडून दिलं ना, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं ना, मग तू कोण म्हणणारा? अरे भावा, तेव्हा कुठे गेला होता तू, तेव्हा सांगायला लागत होतं, तेव्हा नसते झाले हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, दुसरं कोणी झाला असता भाऊ। आता झाला ना, आता 5 वर्ष कुच्चाप राय, माय म्हणणं हे आहे। आता तू म्हणून राहिला की मला महाराष्ट्राच्या धमक्या देऊन राहिला, हे विषय वेगळा आहे दादा, हा सांगण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। तुम्ही म्हणा सर अंधभक्त आहे, तू अंधभक्त आहे, भाऊ मी अंधभक्त नाही आहे, मी शेतकरी पुत्र आहे, शेतात वावरातून व्हिडिओ बनवतो, असं नाही आहे। गोष्ट काय आहे, माय म्हणणं एकच आहे की लोकायला चुत्या बनू नको, कारण मी तुझ्या फॅन आहे, लोकायला चुत्या बनू नको आणि सांगू नको की मला मारायला कोणीतरी लोक पाठवून राहिला देवेंद्र फडणवीस, त्याचे राजकारण हे कार्यकर्ते पाठवून राहिले, त्याचे हे करू राहिले ते करू राहिले, हे अफवा आहे, दुसरं काहीच नाही। तू प्रसिद्धी पाहण्यासाठी आता देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन राहिला, अगोदर बच्चूभाऊ कडूचं नाव घेतला होता, कळलं काय? अरे तू प्रशंसेसाठी पैसा कमी येऊन राहिला काय सोशल मीडियाचा आता, पैसा कमी येऊन राहिला म्हणून काय आता देवेंद्र फडणवीसला घेजो? वारे माणसा, तो मुख्यमंत्री माणूस आहे ना, संविधानिक पातळीवर बसलेला व्यक्ती आहे तू, आणि तू फडणवीस करतं भाऊ। आदर सन्मान देत जाय, तो माणूस कसाही असो,
तो आदर सन्मानच्या लायकीचा आहे, लक्षात ठेव. जो मुख्यमंत्री आहे, कळलं काय, हे लक्षात ठेव. पण माझं एकच म्हणणं आहे, संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे बोलण्याचा. हो, बोलता येतं, टीका करता येतं, असं काही नाही. संविधानानं हक्क दिला, कारण संविधान सगळ्यात बाप आहे. संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही आहे ह्या भारतात, कोणीच मोठं नाही आहे. प्रधानमंत्री असो या मुख्यमंत्री असो या देवेंद्र फडणवीस, कोणीही मोठं नाही आहे संविधानापेक्षा. सर्वात मोठं संविधान आहे. पण संविधान आपल्यासाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी, लोकशाहीसाठी आहे. इथं लोकशाही चालतं, हे बरोबर आहे, बोलण्याचा तरीका तुझा. पण माझं एकच म्हणणं आहे भावा, की तू व्हिडिओ बनवताना बनव, पण तू शेतकऱ्याबद्दल बनवतो, मजुराबद्दल बनवतो, सर्वसामान्य जनतेबद्दल बनव ना. पण माझं एकच म्हणणं आहे की तू उगाच तू जनतेला भ्रमित करू नको, तुला कोणी मारणार आहे म्हणून. मुंगलाई लागली का कोणी मारण म्हणून भावा? मुंगलाई लागली काय? आणि ऑन रेकॉर्ड बोलून राहिला तू विचार कर बरं. ऑन रेकॉर्ड बोलून आला तू. तो देवेंद्र फडणवीस आणि तू इथं, तू राहतो मराठवाड्यात, तू देवेंद्र फडणवीस राहते तिकडे. गोष्ट ऐक. आणि एक म्हणजे किती दूर आहे, आणि एक देवेंद्र फडणवीस तुला वैकते नाही भावा, लक्षात ठेव. तुला वैकते नाही, तू त्याच्या केसाची बरोबरी करू शकत नाही. कारण तू एक क्रिएटर आहे, सोशल मीडियावर आवाज उठवतो. मी तसा आवाज उठवतो, मी एक क्रिएटर आहे, मी आवाज उठवतो शेतकऱ्याबद्दल, मजुराबद्दल. मी तू तर का घरात जाऊन बस आवाज उठवतो, मी वावरात येतो, सगळं दाखवतो, रियालिटी बघ, सगळी रियालिटी दाखवतो, आवाज उठवतो. त्यासारखा मी 10 रूमच्या ह्याच्यामध्ये बसून आवाज उठवत नाही, मी वावरातून आवाज उठवतो. कारण रियालिटी दिसली पाहिजे का खरंच शेतकरी आहे ना मी. कारण त्यासारखे प्रेसचे कपडे, परफ्यूमनं, आयफोन येणं त्यानं व्हिडिओ बनवत नाही. आता माझं 10,000 12,000चा फोन आहे, तो चायनाचाच आहे, कळलं काय. त्यासारखा ॲपल पिवल वापरत नाही मी, ब्रँडेड वापरत नाही भाऊ. कारण शेतकरी आहे, शेतकरी माया जीवन आहे, मजूर आहे मी. जोपर्यंत मी लोकांच्याकडे कामाला जाणार नाही तोपर्यंत माझ्या घरची आहे म्हटलं भाकर शिजत नाही, चूल पेटत नाही. कारण मजूर आहे मी. आणि तुला मजुराच्या भावना समजणार नाही, कारण तू कधी लोकांच्याकडे गेला नाही, मजुरासारखं काम केलं नाही. आणि तुला मजूरसारखं जिंदगी माहीत कसं राहणार. कारण तू शौकीनं जगून राहिला. कारण आता तुला सोशल मीडियावर कमी पैसे येत असन, कमी पैसा रोकडा येत असन, त्या कारणामुळे आता त्या फडणवीस साहेबांनी ट्रोल करणं चालू केलं. अगोदर बच्चूभाऊ कोळीला ट्रोल चालू केलं तर म्हणत होता मुंबईला गेले, चॉकलेट घेऊन आले. आणि आता काय, आता देवेंद्र फडणवीसले वा म्हणजे HPV वॅक्सिन आरोग्य विभागाकडून नोटिसा येऊन राहिल्या. ना बदला करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचा. वा रे भल्या माणसा, काय म्हणजे लोक पाहणारे लोक चुती आहे तुले. आणि कमेंट करणारे म्हणते भाऊ मी तुझ्या पाठीशी आहे. अरे भम पाठीशी आहे तुझ्या, मी तुझ्या पाठीशी आहे भावा. अरे कराडे मास्तर आमच्या इकडं विदर्भातला, तो तुझ्या पाठीशी आहे. पण लोक सांगतो तुले, मी म्हणत नाही चुती आहे म्हणून, लोक चुत्या नंदन आहे अगोदरच, सांगायची गरज नाही. पहिलेच चुती आहे, लोक सांगायची गरज नाही. पण गोष्ट काय आहे, गोष्ट हे आहे की भावा तू लोकांना चुत्या भला खतरनाक बनवतं. लोक म्हणतात तू समाज सुधारक आहे, फार छान वाटलं. राजकारणी आहे, छान वाटलं. अबे राजकारणी आहे तू, राजकारणात लोकांना ट्रोल करणं म्हणजे राजकारणातला लोकांचं काम असते, बरोबर नाही काय. तू काय आधार घेऊन राहिला इलेक्शनमध्ये येण्यासाठी. 5 वर्षानं तू मुख्यमंत्री बन राजा. अबे तू मला कुठल्या मोर्चात दिसत नाही, कुठल्या आंदोलनात दिसत नाही, कुठल्या शेतकऱ्याच्या आंदोलनात दिसत नाही, काही नाही. आणि तू फक्त आवाज उठवतो 10 रूमच्या 12च्या रूममध्ये. वा रे वा, मानलं बा. तुले भरपूर लोक म्हणत असतात तू युवराज, तू रविराजले ट्रोल करून आला. दादा तो माझ्या काही दुश्मन नाही आहे, मी एक शेतकरी आहे, तो एक शेतकरी आहे. गोष्ट काय आहे की तो कोण्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो काय नाही हेच सांगण्याचं उदाहरण माझं आहे, सांगण्याचं उदाहरण आहे. आणि त्याला कोणीही जीवे घेण्याची, मारण्याची कोणीही धमकी देत नाही, काही नाही दादा. कारण ऑन रेकॉर्ड बोलून आला, तो सोशल मीडियावर बोलून राहिला. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की मुख्यमंत्र्याचे कार्यकर्ते, प्रशासनातले लोक त्याला मारण्याची धमकी देऊन राहिले, मारत असं करत आहे तसं करत आहे. तर विचार करा बरं तुम्ही ह्याच गोष्टीचा. ऑन रेकॉर्ड कोणी बोलू शकते का असं? फालतू पण आहे ह्या का आहे, प्रशंसेसाठी, प्रसिद्धीसाठी हा व्यक्ती काही पण करतो. अगोदर बच्चूभाऊ कडूला ट्रोल केलं होतं या व्यक्तीनं, कारण आमच्या इकडले बच्चूभाऊ कडू आहे, त्यांना ट्रोल केला होता. पण त्या कारणामुळं आमच्या बच्चूभाऊ कडून करून दाखवलंस आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी करून दाखवलीस. पण गोष्ट हे आहे, हा व्यक्ती कोणाला ट्रोल करतो, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी. समजलं काय? आता करू राहिला देवेंद्र फडणवीस साहेबांना ट्रोल. तर HPV वॅक्सिनबद्दल व्हिडिओ बनवतो आणि सांगतो काय नोटिसा पाठवल्या कोण, देवेंद्र फडणवीस साहेबांना. वा रे वा माणसा. फॉलो करा, शेअर करा, काय वाटतं नक्की कमेंट करा. शिव्या द्या कमेंटवर.